बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणासंदर्भामध्ये आणखी एक बातमी। सुमोटो याचिकेवरची पुढची सुनावणी आता 23 ऑक्टोबरला होणार आहे। सुनावणीच्या दरम्यान पोलिसांच्या कारभारावरून हायकोर्टाने फटकारला आहे। आरोपींना अटकपूर्व जामीन मिळण्याची पोलीस वाट पाहत आहेत का, असा सवाल इथे हायकोर्टाने केलाय। पोलिसांनी याआधी सुद्धा नीट काम केलेलं नाही, आत्ताही करत नाहीत असं हायकोर्टाने म्हटलंय। दरम्यान बदलापूर शाळेमधील संचालक फरार आहेत। हायकोर्टाने पोलिसांच्या कारभारावरून त्यांना फटकारलेला आहे। बदलापूर प्रकरणामध्ये 2 आरोपी अद्याप फरार आहेत। पोलीस त्यांच्या अटकपूर्व जामिनाची वाट पाहतायत का, असा सवाल हायकोर्टाने केला। पोलिसांनी आधी सुद्धा नीट काम केलेलं नाही, आत्ताही ते करत नाहीत असं हायकोर्टाने म्हटलंय। सुनावणी दरम्यान अक्षय शिंदेच्या वकिलांकडून कोर्टामध्ये बोलण्याचा प्रयत्न करण्यात आला। कोर्टाने वकील नवरे यांना परवानगी न देता कुणालाही हस्तक्षेप करू देणार नाही असं स्पष्ट केलं। प्रकरणामधील पीडित मुलींना मोठा धक्का बसलाय। सामान्य स्थितीमध्ये येण्यास अडचण येत आहे। वैद्यकीय मदत आणि शालेय जीवन सुरळीत सुरू होण्यास अवकाश लागतोय। पीडित मुलींनी अद्याप शाळेमध्ये जायला सुरुवात केली नसल्याची पीडित मुलींच्या वकिलांनी माहिती दिली आहे।